नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, वरवा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, MSCIT आणि निसर्ग हब्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने असं म्हणत सावरकरांनी दाखवलं की डोळसपणे अंगीकारलेलं कोणतंही व्रत क्रांतिकारी बदल घडवून आणतं। आज आपण कट्ट्यावर अशाच एका व्रतस्थ प्राध्यापकांशी संवाद साधणार आहोत, ज्यांनी केमिकल इंजिनिअरिंग अध्यापनामध्ये क्रांतिकारी बदल घडवले। डॉक्टर मनमोहन शर्मा, ज्यांनी घडवलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात भारताचं नाव मोठं करतायत। त्यातली दोन प्रमुख नावं म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि उद्योगपती मुकेश अंबानी। तत्कालीन UDCT आणि आत्ताच्या ICT मधून केमिकल इंजिनिअरिंग आणि नंतर केम्ब्रिज विद्यापीठातून PhD पूर्ण केल्यानंतर डॉक्टर शर्मांना परदेशात अनेक चांगल्या संधींच्या पायघड्या घातल्या गेल्या, पण त्यांनी मायदेशी परत येत विद्यादानाचं व्रत अंगीकारलं। ICT मध्ये ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि संचालक म्हणून निवृत्त झाले। ते 6 वर्ष भारतीय पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार मंडळाचे सदस्य होते। डॉक्टर शर्मांच्या कार्यकुशलतेसाठी तरुण वयातच त्यांना विज्ञान क्षेत्रातील अत्यंत मानाच्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराने गौरवण्यात आले। त्यासोबतच भारत सरकारच्या पद्मविभूषण, पद्मभूषण पुरस्कारांचे तेही मानकरी आहेत। फेलो ऑफ रॉयल सोसायटी हा पुरस्कार मिळवणारे ते मुंबई विद्यापीठाचे एकमेव फॅकल्टी मेंबर आहेत। स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले भारतीय इंजिनियर आहेत। या सगळ्या पलीकडे आणखी एक बहुमान म्हणजे ICTच्या लायब्ररीचं नाव त्यांच्या नावावरून MM शर्मा लायब्ररी असं करण्यात आलंय। या 90 वर्षांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाशी संवाद साधूया, कट्ट्याला सुरुवात करूया। सर नमस्ते, आपका स्वागत है। सर मुझे और हमें सभी को